नुसतं रका 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 बघताय घरी खायला मिळतं का नाही? 4 दिवसाचा उपाशी असते का माझ्या तोंडाकडे बघायचं तर बघताय. मी काय येडी वय? अरे तुम्ही येणे सगळं घरदार सोडले संध्याकाळचं येऊन बसलाय. काय काम नाही धंदा नाही गार लागतंय ते हु हु हा करत बसलाय. मी येडी का तुम्ही येण? हा अरे तुम्ही येण अरे मी बी येडी तुम्ही बी येण. पप्पी दे मला एक पप्पी पप्पी दे. अरे मी बी येडी तुम्ही बी येडे. मी येडी हे आता शर्त आहे. मी येडी हे आणि तुम्ही बी येडे. शांत बसायचं आता शांत बसा. मी येडी तुम्ही येड. मी बी येडी तुम्ही बी येड. अरे तुम्ही बी येड तुम्ही बी येडी. अरे पण मी येडी माझ्या काळ्या इट्यासाठी येडी. मी माझ्या काळ्या इट्यासाठी येडी आणि तुम्ही कशासाठी येडे? हे सगळा संसार आहे का नाही? या संसारासाठी तुम्ही येडे. हे जे तुमच्या वर काही येणार नाही का नाही त्याच्यासाठी येडे. रात्रंदिवस तुम्ही हाडाचं काढून रक्ताचं पाणी करून अरे पै पै कमवता. अरे सफराचं घर असलेलं पत्र्याचं केलं. पत्र्याचं झाल्यानंतर स्लॅबचं केलं. स्लॅबचं करून त्याच्यावर 2-2 मजले बांधल्या तरी बी तुम्हाला सुख नाही. तरी तुम्हाला वाटतंय 4 चाकी गाडी यावी. तरी तुम्हाला वाटतंय 4 चाकी 2 गाडी असावी. एक बुलेट असावी. करणारी बुलेट दारात असावी. अरे ह्याच्यासाठी तुम्ही येड आणि मी इडी झाली काळ्या इट्यासाठी इडी झाली. मी वळखले तुम्ही अजून वळखलं नाही. तुम्ही वळखलं नाही. तुम्ही अजून त्याच्यातच गुरफडून बसलाय. अरे जी बरोबर येणार नाही त्याला तुम्ही धरले आवळून आणि जी बरोबर येणार आहे त्याला तुम्ही सोडून दिले आणि मी वळखलं. मी वळखलं आणि मी वळखलं. मी काय केलं? मी तुमच्यातनं बाजूला झाली आणि मी काय झाली? मी येडी झाली. वेडी झाली वेडी झाले. Oh,
येड तुम्ही अख्खं गाव मला येड म्हणताय आणि मी एकटी अख्ख्या गावाला येडी म्हणते ए शान कोण अख्खं गाव तुम्ही मला एकट्याला येड म्हणताय आणि मी एकटी येडी तुम्हा अख्ख्या गावाला येड म्हणते ए शान कोण तुम्ही कमी ए शान कोण शान कोण आणि निशानी तुम्ही नाही शान कोण आणि निशानी मी हात जोडून सांगते तुम्हाला माझ्यासारखे येडवा अरे माझ्यासारखे येडवा म्हणजे काय आम्ही गावगाव हिंडतो तसं येडवा नाही म्हणत हे दिलेली शेती करा दिलेलं काम करा हे सगळं करा पैसा कमवा गाड्या घ्या घोडे घ्या अरे माड्या बांधा काय तुम्हाला करायचं तेवढं करा पण ते करत असताना माझ्या भगवंताला विसरू नका माझ्या भगवंताला विसरू नका वा माझ्या कृष्णाला विसरू नका ऐका जेव्हा माझा कृष्ण या यमुनेवर बासरी वाजवतो ना ऐका 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 माझा कृष्ण जेव्हा यमुनेवर बासरी वाजवतो ना त्यावेळेस सगळ्या गवळणी घरात असतात तो काळी आगळा होता तो काळी आगळा होता बाबा तुमच्या काळात सुना सासवांना घाबरत होत्या सुना सासवांना घाबरत होत्या पण सुनाच्या कानावाला माझ्या कान्ह्याचा बासरीचा नाद तसा कानावर ऐकू आला तसा सुना अशा राधा गवळणी अशा थरथर कापू लागल्या कधी मी त्या कृष्णाची गवळण कधी मी त्या कृष्णाचा चेहरा त्या कधी कृष्णाची मी बासरी माझ्या मुखानं मी माझ्या डोळ्यानं बघते त्या क्षणाला त्या गवळणी आपल्या नानीमध्ये भरलेली हंड भरलेली कळशा धपा धपा ओतून द्यायच्या आणि मग आत्याला म्हणायच्या आत्या पाणी संपलं आत्या म्हणायची सकाळीच भरून आणलं होतं अहो तुमच्या कार्ट्यानं म्हणजे नातवानं सगळं पाणी सांडलं हो काय करते लगी जाते लगी येऊन येऊन भरून आणते महाराज अहो तिला कळायचं नाही हो तिला असं वाटायचं कधी मी माझ्या कन्हैयाची गाडी घेते कधी मी माझ्या कन्हैयाच्या बासरीचा सूर माझ्या कानामध्ये ऐकायला येतोय लगबग निघाली गवळण कळलं नाही हो हातातल्या बांगड्या पायात घातल्या पायातले पैंजण हातामध्ये घातलं तोंडात मिसरी लावता लावता नाकात लावली पण तिला भान राहिलं नाही त्या गवळणीला की आपण करतोय काय कारण त्याला एकच कारण दीवानी बनी मैं दीवानी बनी दीवानी बनी मैं दीवानी बनी तेरे मुरली के नाते दीवानी बनी तेरे मुरली के नाते दीवानी बनी तेरे बंसी के नाते दीवानी बनी हाथों में पैंजन पाँव में कंगन हाथों में पैंजन पाँवों में कंगन नाकों में मिसरी लगाते चली नाकों में मिसरी लगाते चली तेरे बंसी के नाते दीवानी बनी तेरे बंसी के नाते दीवानी बनी एवढ्या गवळणी वेड्या होत होत्या तेव्हा भगवंत त्यांचा झाला हो तेव्हा भगवंत त्यांचा झाला ऐका माय बापू ऐका महाराज देव पहावयासी गेलो आणि तेथेची देव होणी ठेवलो महाराज भगवंताला जर बघायला गेलो ना त्या क्षणाला आपण त्याचं झालं पाहिजे तेव्हा देव आपला होतो अरे एक हित असा माणूस नाही का एक आता अशी तर माता मावली नाही की काळ्या कोळशागत तिचा चेहरा आहे आहे का काळ कोण आहे एवढं डांबरगत काळ कोण आहे का आहे का कोणी नाही कोणाचा हात मोडलाय पाय मोडलाय कोणाच्या अंगात न पू येतोय हे आंधळ पांगळ कोण आहे का आहे का कोण अरे एवढं सगळं दिलंय धडधाकट घरदार दिले गाड्या घोडे दिले शेतीवाडी दिली घरामध्ये कारभारी 20-20 40-40 50-50 हजार रुपये कमवून आणते लक्ष देऊ नाही का एवढं सगळं दिलंय तरी रोज सकाळी देवपूजा करताना त्याला भिकाऱ्यागत काय ना काहीतरी आपण मागत असतो घरात काय नाही आपल्याला दिलं त्या देवाने काय नाही दिलं देवाने काय नाही दिलं हातपाय दडदाकड दिले गोर गोर त्याला लाईट बंद केली तरी प्रकाश पडेल अशा गोऱ्या गोऱ्या सगळी माणसं गोरीच गोरी एवढं सगळं चांगलं देऊन घरदार देऊन पैसा अडका देऊन सोनं नाणं देऊन शेती वाडी सगळं दिलंय रोज सकाळी पूजा केली का नाही
काही ना काय त्याला मागतो. देवळात आलं पाया पडले की काही ना काय त्याला मागतोय आपण. बाबांनो, अरे पंढरपूरला गेलाय का तुम्ही? पंढरपूरला गेलाय का? कोण कोण गेले? हात वर करा. पंढरपूरला हा भरपूर माणसं गेले. ते आपण चंद्रभागेत गेले स्नान करतो आहे का नाही? हा मग पुंडलिकाचं दर्शन करतो आणि भगवंताकडे जाताना नामदेव पायरीचं दर्शन करतो, चोखा महाराजांचं दर्शन करतो आहे का नाही? आणि मग त्या झाडाला आलिंगन मारतो. कोणत्या झाडाला आलिंगन मारायचं असतं महाराज? हा कानोपात्राच्या वेशीची पोरगी होती महाराज. हा अरे त्याच्या गालात बघून जरी भाग पाडला तरी दिसल असं गाल, त्याचा गोरा पार इतकी सुंदर होती वेशीची पोरगी. पण तिनं भगवंताला आपलं केलं महाराज. राजा माग लागला होता, राणी बनवतो, नाही गेली त्याच्या माग. भगवंताच्या चरणावर देह सोडला महाराज. तिला आलिंगन दिल्याशिवाय भगवंताचं दर्शन नाही, एवढा अधिकार प्राप्त झाला त्या वेशीच्या पुरीला. पण त्यांचं दर्शन घेत असताना आपण ज्या पायऱ्यांवरनं चालतो का नाही, पायऱ्यांवरनं जातो का नाही, त्याच्या कडेला सगळी बसलेली असतात बघा. 6 महिने वर्ष आंघोळ केलेली नाही. 60 70 वर्षाची म्हातारी असतात. अंगातनं पू आलेला असतो त्यांच्या. कोणाला डोळं नाही, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही. हातामध्ये चेपलेलं जर्मनचं भगोन असतं, त्याच्यामध्ये आपण 10 रुपये टाकतो. ते आपल्याला भेट मागत असतात आपल्याला, आहे का नाही? आणि आपण 10 रुपये टाकतो. आपल्याला वाटतं लय दानशूर आपण झालो. महाराज त्यांना हातपाय नाहीत, डोळं नाहीत, आणि पुरी जन्मीचं काहीतरी पाप केलंय म्हणून त्यांच्या अंगातनं पू येतोय. 6 महिने त्यांना आंघोळ नाही महाराज. अशा माणसाने भीक मागावी का? आपल्या सगळ्याला देवाने एवढं दिलंय तरी रोज त्याला भीक मागावी. अरे भिकारी त्यो का भिकारी आपण? भिकारी कोण आहे? रोज कोण? मला सांगा फक्त यातलं कोण सकाळी उठल्यानंतर देवाला काय घरातलं मागत नाही? कोण पुरीचं गाणं सांगते, कोण पोराचं सांगते, कोण नवऱ्याचं सांगते, कोण पैशासाठी सांगते, कोण इस्टेटीची सांगते, कोण भावाची वाटणी मागते, कोण काय मागते, कोण काय मागते. रोज त्याच्या मागे आपण काय ना काय मागतो. इतके भिकारी आहे आपण, एवढं देऊन इतके भिकारी. आणि ही माझ्या लक्षात आलं लबाडे 84 लक्ष युनीमध्ये फिरत असताना सगळ्या युनीमध्ये सगळ्यात लबाड माणूस कोण असेल ना, किंवा सगळ्यात लबाड प्राणी कुठला असेल ते मनुष्य प्राणी. सगळ्यात लबाड कोण असेल ते मनुष्य प्राणी मी ओळखलं. आणि म्हणून मी काय झाली, सवय झाले बाई आता वेडी झाले बाजूला झाली. लबाड आहे तुम्ही सगळे, मीच टिशानी तुम्ही लबाडी. कशासाठी सुद्धा लबाड बोलताय तुम्ही? कशासाठी सुद्धा लबाड बोलताय? आणि लबाड बोलून प्रपंच करताय. जर कोण लबाड बोलत नसेल त्यानं माझ्या पुढे या. कोण लबाड बोलत नसेल त्यानं माझ्या पुढे या. शाळेत जाणाऱ्या पोरापासून त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून आपण सगळे लबाड बोलतोय महाराज. एक ना एक दिवस आपल्याला जायचे, एक ना एक दिवस जायचे. इंद्रापासून उंदरापर्यंत कोणाला इथं सुट्टी नाही. इंद्रापासून ह्या उंदरापर्यंत एक ना एक दिवस आपल्या सगळ्याला जायचंय. लक्ष देऊन ऐका. तुका म्हणे एक मरणाची सरी आणि उत्तमाची उरे कीर्ती. असं मला नको महाराष्ट्र रडू द्या, नको जिल्हा रडू द्या, नको तालुका रडू द्या, आपण मिळू ना. कमीत कमी गावातल्या माणसाच्या तरी डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे. महाराज चांगला माणूस होता, चांगली माऊली होती. कुणाला अडचण येऊ द्या, कुणाला अडचण येऊ द्या, 2 मिनिटात थोडं येत होतं. सगळ्यासाठी धावत होतं, सगळ्यांशी चांगलं बोलत होतं, सगळ्यांना हात जोडून चांगल्या देवा धर्माचं नाव घेत होतं, रोज भजन करत होतं. असं जीवन जगा की मेलं ना मेलं की त्याच्या डोळ्यात कळलं ना गणेश महाराज मेला की डोळ्यात टिपा आलं पाहिजे तुमच्या. असं जीवन जगा रे. परत ही मनुष्य देह नाही महाराज. कोण कोणाचं नाही महाराज. कोण सगळी जायला आल्या. अरे जगाचा बाप माझा ब्रह्माचा
जगाचा बाप विश्वाचा चालणार असणारा माझा भगवान परमात्मा 7व्या अवतारामध्ये सगळ्यांनी शांत आहे झाली सगळ्यांनी शांत आहे 7व्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्र ज्याचा पोरगा होता आणि धरणी मातेच्या उदरातून जन्मलेली माझी सीतामाई हे आदिमाई शक्ती ज्याची सून होती ना अशा दशरथ राजाला सुद्धा मरावं लागलं महाराज जगाचा बाप पोरगा होता आदिमाई शक्ती सून होती आणि मेला 4 पोरं असताना शेवटच्या क्षणाला प्रधानानं चमचेनी पाणी पाजलं आणि राम कडून तरपडून मेला महाराज हे दशरथ राजा मेला तुमचं माझं काय घेऊन बसला हे लबाड बोलू नका हे लबाड वागू नका महाराज हे 8व्या अवतारामध्ये माझा भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता ना हे ज्याचा मामा होता आणि ह्या सृष्टीवर सगळ्यात श्रेष्ठ तरुण असणारा माझा अर्जुन ज्याचा बाप होता अशा अभिमन्यूला सुद्धा चक्रीमध्ये मरावं लागलं हे छातीवर त्याच्या पाय दिला थुकलं त्याच्या अंगावर हे जगाचा बाप मामा होता अशा अभिमन्यूला मरावं लागलं आपली काय की झाडकी पत्ती आपण 100 वर्षाचं आयुष्य दिले पण 100 वर्ष सुद्धा जगता येत नाही महाराज कोण 10 वर्षात मरतय कोण 40 वर्षात कोण 50 कोण 70 वर्षात मरतय आहे का 100 वर्षात कोण जगलंय का कोणी नाही जगलंय का आपल्याला माहित नाही कोणाच्या आपल्या हातात काय नाही येऊन या काळ बैसला शिवसा झाकी तो शिकायचा डोळे आता महाराज काळ उशाला येऊन बसलेला आहे डोळे झाकून बसू नका कवा झडप मारलं कवा आपल्याला उचलून घेऊन सांगता येत नाही महाराज हा कवा काळ उशाला येऊन बसलेला असतो जास्त वेळ नाही तुमचा घेणार काळ कवा उशाला येऊन बसलेला असतो का माहितीये का तुम्हाला येऊन या काळ उशे बसला उशाशी कधी काळ उशाला उशीर बसलेला माहितीये का माहितीये का ज्या टायमाला आपल्या घरामध्ये पोरगा जन्मतो ना एखादी पोरगी जन्मते आपण म्हणतोय काय आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली आपल्या घरामध्ये काय दीप आला दीप 10 किलो पेढे वाटतो 10 किलो बर्फी वाटतो का नाही हे आजी आनंद करत असते बाप आनंद आजा आनंद काका मावशी सगळी पेढे बर्फी वाटत असतात ज्या टायमाला आपण जन्मतो ना त्या क्षणाला काळ येऊन उशाला येऊन बसलेला असतो महाराज अरे तुमचं 50 आणि 60 आणि 70 आणि 80 100 वर्ष सोडून द्या जलम द्या काळ तुम्हाला खायला येऊन बसलेला असतो हा लक्ष्मी नाही का म्हणून लक्ष्मी कवा घेऊन जायला सांगता येत नाही आपल्याला आता हे जाता क्षणामध्ये घरी जातो मला अटॅक आला तर सकाळी कळलं गणेश महाराज संध्याकाळी नाचत होता याला सकाळी पुरते आमच्यात पुरते मीठ घालून पुरते हे ती निमित्ताची पुढे असं तो असं हे करतात असे दिवळी करतात आणि असं बसवतात आणि मग तोंडाला लगेच मुंग्या लागू नयेत म्हणून काय कापूर घेतात कापूर आणि बसतो असं तोंडाला लावतात लगेच काय करू नये लगेच त्याला मुंग्या लागू नयेत खाऊ नये म्हणून आणि मग माती तीन पोती शिमेंट काय टाकतात शिमेंटच म्हणतो मीठ टाकतात लगेच कातड त्याचं जाऊ नये म्हणून उद्या कळल गणेश महाराजाला पोराला हे तुम्ही आहे तसंच राहणार कोणच नाही का काय तुम्ही जेवणार नाही 2 भाकऱ्याची यादा खाताल गणेश महाराज गेला एकदाच किरकिर गेली आपली डोक्या मागची हाला 2 भाकऱ्या कुस करून हे कोणाचं नाही महाराज काय का हात जोडून विनंती कोणाचं नाही सगळं लबाड आहे 2च माणसं जीवनामध्ये खरी ज्या आयुष्यामध्ये म्हणजे आई आणि बाप त्याचं बाकी सगळी नाती लबाड बाकी सगळी नाती लबाड सगळ्यासाठी आपण हा बहीण भावासाठी करतो भाऊ बहिणीसाठी करतो हा बायको नवऱ्यासाठी करते सगळ्यासाठी करतात पण निस्वार्थ प्रेम करणारे या जगामध्ये कोण असेल ना आई बाप या 2च जण आहेत त्याच्यासारखं दुसरं निस्वार्थ प्रेम करणारा माणूस जगामध्ये नाही आणि अशा